मी सुरुवातीला येथे भाजपच्या गोटातनं विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उद्या रणशिंग फुंकणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दुपारी 2:30 वाजता भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात हे संमेलन होणार आहे। उद्याच्या संमेलनात विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप देखील ठरवला जाणार आहे। सकाळी 11 वाजता भाजपच्या संमेलनाला सुरुवात होईल। सकाळी 11 वाजता नितीन गडकरींचं भाषण होणार आहे। त्यानंतर रावसाहेब दानवे राजकीय प्रस्ताव मांडतील। तर रावसाहेब दानवेंच्या प्रस्तावाला आशिष शेलार हे अनुमोदन देणार आहेत। त्यानंतर संघटन मंत्री शिवप्रकाश यांचं भाषण होईल। दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस भाषण करतील। दुपारी 2:30 वाजता अमित शहा यांचं समारोपाचं भाषण होणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुशांत, विधानसभेसाठी आता भाजपने कंबर कसलेली दिसते। उद्याच्या कार्यक्रमाचं महत्त्व काय नेमकं भाजपसाठी? अश्विन, आपण जर बघितलं असेल तर 2 दिवस मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये भाजपचं महासंमेलन होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुण्यात आहेत, आजच ते पुण्यात येतात आणि त्यांचं एक महत्त्वपूर्ण भाषण जे आहे ते होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्यात आला होता त्याचा राजकीय प्रस्ताव जो आहे तो उद्या कुठेतरी मांडला जाईल। सकाळी 11 वाजता या संमेलनाला सुरुवात होणार आहे आणि 2:30 वाजता समारोपाचं जे भाषण आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतील। त्याआधी 2 वाजता भाषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। तर उद्घाटनपर जे भाषण जे असणार आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर उद्याच्या महासंमेलनाला तितकंच महत्त्व आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुका आहेत। 2 महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत भाजपला विशेषतः महायुतीला अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि याचमुळे हे महासंमेलन आहे आणि या महासंमेलनात सर्व पदाधिकाऱ्यांना एक रोडमॅप आखून दिला जाणार आहे आणि या रोडमॅप नुसारच पुढचे 2 महिने जे आहे ते सगळ्यांना काम करायचं। त्यामुळे उद्या अमित शहा नेमकं काय बोलतायत, नेमकं महाराष्ट्रातील जे 4000 पदाधिकारी भाजपचे महत्त्वाचे नेते असतील त्यांना अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा भाजपच्या विधानसभेचा रोडमॅप हा उद्या ठरतोय। भाजप उद्या विधानसभेकरता रणशिंग फुंकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।